मित्रांनो, एज, नॅशनॅलिटी आणि डोमेस्टिक प्रमाणपत्र, ज्याला आपण अधिवास प्रमाणपत्र म्हणून सुद्धा ओळखलं जाते, तर हे प्रमाणपत्र तुम्ही जर विद्यार्थी असाल किंवा नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हे प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे प्रमाणपत्र काढण्यासाठी जी काही प्रोसिजर आहे ती चेंज झालेली आहे. आता हे जे काही सर्टिफिकेटसाठी अर्ज करताना जे काही थोडेफार बदल झालेले आहे आणि जी काही नवीन सर्टिफिकेट येत आहे त्या सर्टिफिकेट आहे त्यावरती आता फोटोसुद्धा येत आहे. तर मित्रांनो, आपले सरकार सेवा पोर्टलवरून एज, नॅशनॅलिटी आणि डोमेस्टिक प्रमाणपत्रासाठी नवीन पद्धतीने कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुम्हाला एज, नॅशनॅलिटी आणि डोमेस्टिक प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्ही दोन पद्धतीने जे काही ही प्रमाणपत्र आहे ते काढू शकता. एक, तुम्ही जर या ठिकाणी मायनर असाल म्हणजे तुमचं वय जर 18पेक्षा कमी असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या वडिलाच्या नावाने या ठिकाणी अकाउंट तयार करून तुमच्यासाठी अर्ज करू शकता. बेनिफिशरीमध्ये तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये तुमचं स्वतःचं म्हणजे मुलगा असेल तर मुलीसाठी असेल तर या ठिकाणी डॉटर आणि मुलगासाठी असेल तर सन हे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये डोमेस्टिक एज, नॅशनॅलिटी आणि डोमेस्टिक प्रमाणपत्र काढता येते. दुसऱ्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर वयाची 18 वर्ष पूर्ण केली असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतः तुमच्या नावाने अकाउंट तयार करून तुम्ही स्वतःसाठी जी काही अर्ज आहे ते करू शकता. तर अशा पद्धतीने ही दोन महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. आता महत्त्वाचा म्हणजे जे काही फोटो आहे तो फोटो तुम्हाला आता या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे. नवीन अपडेटनुसार तुम्हाला जे काही लाईव्ह फोटो अपलोड करणं गरजेचं आहे. तो जो तुम्ही फोटो अपलोड करणार आहात तो फोटो तुम्हाला त्या सर्टिफिकेटवरती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एखाद्या प्लेन बॅकग्राऊंडवरती तुम्हाला जे काही फोटो आहे ते अपलोड करायचा आहे. तुम्हाला तुमच्याकडे जर कॅमेरा अवेलेबल नसेल तर तुम्हाला तो फोटो मोबाईलमध्ये काढायचा आहे आणि तो चूज फाईलवरती म्हणजे बाय डिफॉल्ट पद्धतीने तो फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. जर तुमच्याकडे कॅमेरा असेल तर मग तुम्ही डायरेक्ट ते लाईव्हमध्ये सुद्धा अपलोड करू शकता वेबसाईटच्या माध्यमातून. पद्धतीची मित्रांनो, हे अर्ज करण्यापूर्वीची काही महत्त्वाची जी माहिती होती. आता डायरेक्ट अर्ज कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. यासाठी मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला न्यू युजर अकाउंट हिअर म्हणजे इथे या ऑप्शनवरती क्लिक करून आधी अकाउंट तयार करून घ्यायचं आहे. तर आता या केसमध्ये आपण 18+ विद्यार्थी आहे आणि अशा विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी काढणार आहोत. त्यामुळे आपण आता नवीन विद्यार्थ्याचं या ठिकाणी अकाउंट तयार करत आहोत. अकाउंट तयार करत असताना तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. OTP येईल, OTP टाकून घ्यायचा आहे. एक युजरनेम तयार करायचा आहे. युजरनेममध्ये तुम्ही मोबाईल नंबर किंवा आधार नंबर असा युनिक ईमेल ID वगैरे टाकू शकता आणि युजरनेम अवेलेबल आहे की नाही चेक करायचं आहे. तुमचं नाव टाकायचं आहे, इंग्लिशमध्ये मराठीमध्ये डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. टर्म्स ॲक्सेप्ट करून रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. या अगोदरसुद्धा आपण अकाउंट कशा पद्धतीने तयार करायचं आहे ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. लॉग इन करायचं आहे अकाउंट तुम्हाला तयार केल्यानंतर आणि सर्च बारमध्ये एज, नॅशनॅलिटी आणि डोमेस्टिक सर्टिफिकेट हे ऑप्शन तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर लेफ्ट साईडला सर्व्हिस या ठिकाणी दिसेल. सर्व्हिस सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामधून एज, नॅशनॅलिटी आणि डोमेस्टिक सर्टिफिकेट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट दाखवेल कोणकोणते डॉक्युमेंट आहे. तर ॲड्रेस प्रूफचं एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफचं एक डॉक्युमेंट आणि 15 वर्षापासून तुम्ही महाराष्ट्रात राहता त्याचा एक डॉक्युमेंट आणि एज प्रूफचं एक डॉक्युमेंट अशा पद्धतीचे डॉक्युमेंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्या प्रोसेडवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जर आता इथे तुम्ही आधार फेच करणार असाल म्हणजे वूड यू लाईक टू फेच आधार डिटेल्स आधार नंबर टाकून तुम्हाला जर डिटेल्स फेच करायचं असेल तर तुमच्या ॲप्लिकंटची डिटेल ठिकाणी आधार कार्डवरती येणार आहे आणि फोटोसुद्धा तुम्हाला आधारवरचा येणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला आधारवरची डिटेल नको असेल, तुम्हाला वेगळी डिटेल टाकायची असेल म्हणजे आधार कार्डवर कोणाचं नाव चुकलेलं असते बरेच वेळेस, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला नो ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला जे काही ॲप्लिकंटची डिटेल्स आहे इंग्लिशमध्ये मराठीमध्ये नाव ऑटोमॅटिक येईल. फादरचं नाव मराठीमध्ये टाकायचं आहे, इंग्लिशमध्ये टाकायचं आहे, एज, मोबाईल नंबर टाकायचा आहे, जेंडर सिलेक्ट करायचा आणि त्याचा जे काही व्यवसाय आहे तो टाकायचा आहे. एवढी माहिती तुम्हाला टाकून घ्यायची आहे. जर तुम्ही आधार फेच केलं ते ऑटोमॅटिक येऊन जाते. त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला विचारेल बेनिफिशियरी मायनर आहे का, म्हणजे 18 ज्यांच्यासाठी तुम्हाला हे प्रमाणपत्र काढायचं आहे तो व्यक्ती 18पेक्षा कमी आहे का, म्हणजे त्याचं वय 18पेक्षा कमी असेल तर तो मायनर झाला. तर आपण मायनरचं काढत नाही म्हणून इथे नो ऑप्शनमध्ये टिक केलेलं आहे. आणि या ठिकाणी विचारते कोणासाठी काढायचं आहे, तर आता या केसमध्ये आपल्याला स्वतःसाठी काढायचं आहे म्हणून इथे सेल्फ ऑप्शन आपण निवडलेला आहे. म्हणजे स्वतःच अर्ज करणार आहे आणि स्वतःसाठी काढायचं आहे. जर आपण तुमच्या वडिलाच्या नावाने अकाउंट तयार केलं असतं तर इथे आपण डॉटर किंवा सन ऑप्शन सिलेक्ट केलं असतं. त्यानंतर सेल्फ निवडल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं नाव या ठिकाणी येणार आहे. बेनिफिशियर नेम, मोबाईल नंबर वगैरे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर ॲप्लिकंट ॲड्रेस म्हणजे अर्ज करणाऱ्याचा पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तालुका, जिल्हा जे काय असेल ॲड्रेस, गावाचं नाव आणि पिनकोड एवढी माहिती टाकायची. आता वर जो तुम्ही पत्ता टाकला आहे त्याच पत्त्यावर तुमचा जन्म झालेला आहे का विचारत आहे. आता हे कसं समजेल तर बऱ्याच जणांच्या TCवरती किंवा 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती हे लिहिलेलं असते.
त्याच ठिकाणी तुमचा जन्म झाला असेल, वर जो ॲड्रेस टाकला तो तर यस करायचा आहे. जर या व्यतिरिक्त वेगळ्या ॲड्रेसवरती जन्म झाला असेल तर नो ऑप्शनवरती टिक करून ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला तो त्या ठिकाणचा ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर एज्युकेशनल डिटेल्समध्ये तुमचं 10वी झाली 12वी झाली काय झालं ते टाकायचं आहे. तर मी ते 12वी सिलेक्ट केलेलं आहे. कोणत्या बोर्डमधून उत्तीर्ण झालेलं आहे ते बोर्डचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर 12वीला ॲडमिशन कधी घेतली होती, 12वी उत्तीर्ण कधी झालेले आहे ते टाकायचं आहे. 12वी कोणत्या कॉलेजमधून किंवा शाळेमधून उत्तीर्ण झाले त्या संबंधित शाळेचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर ॲड डिटेल्स किंवा ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जे काही एज्युकेशनल डिटेल्स टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला विचारेल बेनिफिशियरी मॅरिड वुमेन आहे का, तर आपण महिलाचं काढत आहोत म्हणजे लेडीजचं फिमेलचं काढत आहे त्याच्यामुळे हे ऑप्शन आलेलं आहे. तर मॅरिड वुमेन नाही आहे, सिंगल आहे म्हणून मी ते सिंगल निवडलं. विवाहित महिलेचं काढत असाल तर तुम्हाला मॅरिड ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल. विधवाचं असेल तर ते तुम्हाला संबंधित ऑप्शन सिलेक्ट करावे लागतील. त्यानंतर पुढचं ऑप्शन विचारते हे मायग्रेटेड आहे का, तर आपण मायग्रेटेड आहे का म्हणताय, तर मायग्रेटेड ऑप्शन आपण मायग्रेटेड नाही आहे म्हणून आपण नो ऑप्शनवरती टिक केलं आणि बस चेकबॉक्सवरती टिक करून सेव्हवरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने एकदम सिंपल फॉर्म आहे, खूप आता सोपा करण्यात आलेला आहे हा फॉर्म. आणि डॉक्युमेंटची सुद्धा कमी डॉक्युमेंटमध्ये आता त्याची जी काही रिक्वायरमेंट आहे ती कमी करण्यात आलेली आहे डॉक्युमेंटची. अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे जे मी सांगितले ते. आणि संपूर्ण माहिती भरल्यानंतर माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे कारण की हे माहिती सर्टिफिकेटवरती प्रिंट होऊन येणार आहे. सर्व जर डिटेल्स बरोबर असेल तर मग तुम्हाला सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एकदा चेक करून घ्यायचे आहे. पुन्हा एकदा तुम्हाला करेक्शन मग नंतर करता येणार नाही स्पेलिंग वगैरे. एकदा सेव्ह झाल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे. आता बघा तुम्ही जर आधारवरून डेटा फेच केला तर आधारवरचा फोटो येणार आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही लाईव्ह फोटो अपलोड करा. लाईव्ह फोटोसाठी इथे ऑप्शन अवेलेबल झालेला आहे. किंवा मग तुमच्याकडे कॅमेरा नसेल तर मोबाईलमध्ये फोटो काढून चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड करा. त्यानंतर आता आयडेंटिटी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफचं एक डॉक्युमेंट आधार रेशन अपलोड करायचं आहे. तुमच्या घरामध्ये कोणाचं डोमेशियल प्रमाणपत्र काढलं असेल तर तुम्हाला अपलोड या ठिकाणी करायचं आहे वडिलाचं वगैरे. आणि एज प्रूफ म्हणून तुम्हाला TC अपलोड करायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही कमीत कमी डॉक्युमेंटमध्ये तुमचे काही सर्टिफिकेट आहे ते काढू शकता. आणि राहिला सेल्फ डिक्लेरेशनचा विषय तर ते आता कमी करण्यात आलेलं आहे प्रमाणपत्र. त्याऐवजी आता इथे या फॉर्ममध्ये डिक्लेरेशन आलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला बेसिक डॉक्युमेंट टाकून अपलोड करायचे आहे. काही ठिकाणी वंशावळ वगैरे मागतात तर ते वंशावळ तर इथे ऑप्शन स्पेशल अवेलेबल नाही आहे. तर तुम्हाला TC सोबत तुम्ही वंशावळ दोन्ही डॉक्युमेंट एकत्र करून अपलोड करू शकता. सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे. लाईव्ह फोटो अपलोड करा सजेस्ट करेल. त्यानंतर पेमेंट करायचं आहे 69 रुपयाचं. जे काही पेमेंटची प्रोसिजर आहे ते करायची आहे. पेमेंटची प्रोसिजर केल्यानंतर तुम्हाला जे काही QR कोड असेल नेट बँकिंग असेल त्या माध्यमातून तुम्हाला प्रोसीड फॉर द पेमेंट करायचं आहे आणि 69 रुपयाचं पेमेंट कंप्लीट करून घ्यायचं आहे. 69 रुपयाचं पेमेंट कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला त्याची पावती जी आहे ते इथे दिसणार आहे. त्या पावतीची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे. हे महत्त्वाचं काम करायचं आहे. त्या पावतीची प्रिंट काढल्यानंतर जे तुम्ही डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड केलेले आहेत ते डॉक्युमेंट्स आणि ही पावती, तर ही पावती तुम्हाला सुरुवातीला लावायची आहे. त्यानंतर ते जे डॉक्युमेंट अपलोड केले डॉक्युमेंट आणि एक फाईल तयार करायची आहे आणि ती फाईलवर तुमचं नाव आणि कशा संदर्भातली आहे ते डोमेशियल सर्टिफिकेट संदर्भातली आहे ती माहिती तुम्हाला तहसील कार्यालयात ते फाईल जमा करायची आहे. आता आपला फॉर्म सबमिट झाला, स्टेटस पाहू शकता सक्सेस आहे. काही प्रॉब्लेम आला तर इथे रिजेक्शन रिझन येते. ते रिजेक्शन रिझन बघून तुम्हाला जे काही त्रुटीची पूर्तता करावी लागते. तर तुम्हाला त्याचं स्टेटस जे आहे ते अधूनमधून चेक करत राहायचं आहे. तर आपला सक्सेसफुल फॉर्म अपलोड झालेला आहे पाहू शकता या ठिकाणी. आता आपल्याला जे काही ऑफलाईन डॉक्युमेंट आहे ते तहसील कार्यालयाला जमा करायचे हे गोष्ट लक्षात ठेवा. हे नवीन एक अपडेट आलेली आहे. या अगोदर असं नव्हतं. अन्यथा तुमचा जे काही फॉर्म आहे तो ॲप्रूव्ह केला जाणार नाही. आता पाहू शकता अशा पद्धतीने आपला जे काही फॉर्म आहे तो ॲप्रूव्हल झालेला आहे. जर आपला फॉर्म रिजेक्ट झाला असता किंवा त्रुटीमध्ये आला असता तर इथे एक रिजेक्शनचं रिझन आहे पाहू शकता ते इनेबल होत असते. तर याच्यावरती सुद्धा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता हे फॉर्म आपला ॲप्रूव्हल झालेला आहे डायरेक्ट. त्यानंतर आता डाउनलोड करण्यासाठी तुम्ही डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करून हे सर्टिफिकेट सहज डाउनलोड करू शकता. आता हे जे आहे ते नवीन सर्टिफिकेट जे येत आहे त्यावरती फोटो येत आहे. तर फोटो मी सांगितलं तुम्हाला ज्यांच्यासाठी तुम्ही सर्टिफिकेट काढत आहात त्यांचा फोटो अपलोड करा. कारण की म्हणजेच जे काही बेनिफिशियरी असेल त्यांचा फोटो तुम्ही अपलोड करा. आणि मायनर केसमध्ये तुम्ही जे आहे ते बेनिफिशियरीचाच फोटो अपलोड करा. डॉक्युमेंट जे आहे ते वडिलाचे किंवा मग ज्यांच्या नावाने तुम्ही ॲप्लिकंट असेल त्यांचे डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता. आता हे सर्टिफिकेट आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तहसील कोणत्या कार्यालयातून इश्यू झालं ते पाहू शकता. आउटवर्ड नंबर आहे, राईट साईडला डेट आहे, त्या विद्यार्थ्यांचं नाव आहे संबंधित, त्याची जन्मतारीख आहे, ॲड्रेस आहे त्याचा. अशा पद्धतीने महाराष्ट्राचा रहिवासी आहे पाहू शकता. राईट साईडला खालच्या कोपऱ्यामध्ये तहसीलदारांची सही आहे, मध्यभागी तहसील कार्यालयाचा शिक्का आहे, लेफ्ट साईडला बारकोड आहे.
आणि इश्यू डेट आहे. त्यानंतर कोणत्या GR अंतर्गत हे सर्टिफिकेट इश्यू झालं त्याचे रेफरन्सेससुद्धा या ठिकाणी पाहू शकता. आणि राहिला विषय, तुम्ही सेतूमधून काढलं असेल तर खाली सेतूचं नाव येईल, परंतु हे ॲप्लिकंट लॉगिनमधून काढलेल्यामुळे इथे कोणत्याही VLEचं नाव येणार नाही. अशा पद्धतीने मित्रांनो सहज तुम्ही अर्ज करू शकता. काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया.